चांगला खेळून काढलाय साईश मात्रेच्या बॅट मधून. बॉल निघाला दणदण करत सीमा पार 4 रन. पहिल्या बॉलवरती 4. 3 षटकांची मॅच. सुपर 3 मध्ये सुपर 5 मध्ये जो संघ पोहोचणार आहे आतापर्यंत 4 संघ पाहायला मिळाले आणि अगदी काही क्षणामध्ये 5वा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आणि दुसरीकडे शंभू 11 पुनाडे असा संघ खेळतो. सर्व संघांना पराभूत करत इथपर्यंत पोहोचलेत. शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दाखवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 5 धावा लागल्या. 2 बॉलचा खेळ संपला. दोन बॉलच्या अखेरीस धावफलकावरती 5 धावा लागल्यात. 3 षटकांची मॅच असणाऱ्या गोलंदाजी ट्रॅकवरती कावा कमलेश पाटील. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे अमित नाईकचा वार. बॉल सीमारेषा पार. षटकार. बघा लक्ष असू द्या. 4ही कॅप्टन. ओव्हर संपल्यानंतर आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. आयोजकांकडून सूचना मिळते. युव्ही प्रतिष्ठान मुरुड संघाचे कॅप्टन या तालुक्यातील संघ. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दाखवला पण तो पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. सध्या 12 रन स्कोरबोर्ड वरती जोडल्या गेल्यात. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील 5व्या दिवसामधील जो संघ जिंकेल तो आता सुपर 5 ला पोहोचेल आणि त्याच्यानंतर 2 सेमीफायनल फायनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल घेऊन कमलेश. इथे देखील बॅटचा फ्लो ओपन केलाय. मिड विकेटला पाठवलाय बॉलला. अमित नाईकच्या बॅटिंगचा तडाखा. लगातार 2रा षटकार. बॅटल चांगलंच रंगणार आहे. कमलेश पाटीलनं दिवसभर चांगली बॉलिंग केली आणि तू समोर तेवढाच तगडा खेळाडू सापडलाय. ते नाव आहे अमित नाईक. चांगलं प्रत्युत्तर देत असताना अमित नाईकचा जलवा सध्या आपण पाहताय. लांबलचक फटके तो खेळतो. फुल टॉस टाकलाय. लागोपाठचा 3रा षटकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्यात. अद्याप 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमलेश पाटील जो इकॉनॉमिकल षटक टाकताना पाहायला मिळाला त्याच कमलेशच्या विरोधात महत्वाच्या मॅच मध्ये अगदी 24 धावा ठोकल्यात. अमित नाईक सकाळपासून हवी तशी बॅटिंग तो करू शकला नव्हता परंतु अमित नाईक सध्या सर्जिकल स्ट्राईक करतोय. आता फटका फसलाय. कॅचची संधी आहे. कमलेश पाटीलने सांगितलं हो मी पकडेल कॅच. जजमेंट त्याचं चुकलंय आणि इथे कॅच सोडलाय. कॅच ड्रॉप. 1 रन शेवटच्या बॉलवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 षटकाचा खेळ संपला. 6 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती बिनबाद 25 धावा. कॅप्टन या करण चैतन्य युवी मुरुड. आणि जासे अंडर 25. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 25 धावा लागल्यात. अद्याप 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2. फुल टॉस टाकलाय. संग्राम जसा आलाय तशा स्टाईलने त्याचं स्वागत केलंय. बॉल सीमा पार. षटकार. सहा धावा मिळाल्या. 6 धाव्याने स्कोर पुढे जाईल. 31 रन्स 31. 31 धावा. 18 बॉलची मॅच आहे. मुरुड संघाचे कॅप्टन येतात. तालुक्याचा संघ खेळताना आपण पाहिला
UV11 मुरुड या नावाने संघ खेळला, जिथे पहिल्या दिवसामध्ये अंतिम 5 मध्ये ते पोहोचलेत. आणखीन एक सध्या 6चं गणित सुरू आहे, 6चा पाडा सुरू ठेवलाय. अमित नाईकचा पलटवार, बॉल सीमा पार, षटकार. चिर्लेचे कॅप्टन करण येत आहेत. टाकीगाव टीमचा कर्णधार, टाकीगाव संघाचा कर्णधार या रन्स पाहू शकता. धावफलकावरती 37 धावा लागल्यात अवघ्या 8 बॉल मध्ये. आपटला बॉल खेळपट्टीवरती हा बॉल पाहायला मिळाला. तदनंतर बॅकअप, खराब फिल्डिंग. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2 धावेने धावफलक 39. धावफलकावरती 39 धावा. फटका फसला, कॅचची संधी, मागे चालला बॉल, चान्स, शॉट मिळाला. क्षेत्ररक्षक ओव्हर थ्रो. आता धाव मिळेल, गरज नसताना थ्रो पाहायला मिळाला. जिथे बॅट्समन इंटरेस्टिंग नव्हते धाव घेण्यासाठी, आता सिंगल न धावफलकावरती 40 जोडले जातात. मागच्या मॅच मध्ये देखील चांगल्याच धावा काढल्या. शंभू 11 पुनाडे संघानं शुभम पाटीलनं अर्धशतक झळकावलं. असं नाही की रन्स बनल्यात, परंतु पुढच्या सत्रामध्ये देखील शुभम पाटील सारखं खेळाडू खेळणार आहे, त्यामुळे किती धावा या सत्रामध्ये बनतात ते पाहण्याजोगी राहील. सध्या 40 बनल्यात. दुसऱ्या षटकामधील शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिले. 10 बॉल मध्ये 40 वरती पोहोचलाय. समोर स्ट्राईक वरती साईश फिरून मारला बॉल मागच्या दिशेनं. नो चान्स ऑफ द फाईन लेग. बॉल चाललाय सीमा रेषा पार. पंच सांगतायत धावा मिळतील 6. षटकार. सहा धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 46 धावा. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर क्रमांक 2. 3 षटकांचे मॅच. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. बॉल बाउंड लाईनच्या पार. टोटल 7 धावा. षटकार. धावा मिळतात. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. धावफलकावरती धावांचा वेग 11 बॉल मध्ये 53 वरती पोहोचलाय जासईचा संघ. कदाचित 3 ओव्हर मधला विक्रमी स्कोर या मॅच मध्ये आता पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये 53 काढल्यात. आणखीन एक खराब बॉल. वाईट +1. टोटल 2 धावा. 55 रन्स. 55 लागल्यात. ओके 11 बॉल मध्ये 55 धावा. सुपर 5 मध्ये पहिल्या दिवसामध्ये UV प्रतिष्ठान मुरुड संघ, UV मुरुड संघ दाखल झाला. दुसरा दिवस आपण अंडर-25 चा पाहिला. सचिन स्मृती जासई संघ, तदनंतर टाकीगाव संघ गेला. आणि कालच्या दिवसामध्ये भूमिका स्पोर्ट चिर्लेनं मारली बाजिंग. आज शेवटचा दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये एक सामना आता शेवटचा राहिला, जिथे आपल्याला सुपर 5 मध्ये आणखीन एक संघ मिळेल. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती बिनबाद 56 धावा. चला आपण चिठ्ठ्या उडवत आहोत. 5 संघ जाणार आहेत, परंतु या दोन्ही संघ सध्या खेळतात. यामधून एक संघ सुपर 5 ला पोहोचेल. पुढचे सामने कसे असतील ते आम्ही थोड्याच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू.
वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला बाय मिळाली आणि पहिला होणारा सामना वरद स्पोर्ट्स टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात सचिन स्मृती जासई अशी मॅच पाहायला मिळेल. अंडर-25 सचिन स्मृती जासई संघ आणि वरद स्पोर्ट्स टाकीगाव आणि मुरुड संघाच्या विरोधात या मॅच मध्ये जिंकणारा संघ खेळेल. परंतु बाय मिळाली करण मडवीच्या संघाला. गोलंदाज तयार, शेवटचं षटक आहे. पहिल्या षटकाराला अर्ध्या खेळपट्टीवरती आपटला बॉल, अंपायरचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, 63 धावा, 3 षटकांची मॅच आणि इथे विक्रमी स्कोर रचत असताना चांगल्याच धावा उभ्या केल्यात अमित नाईक आणि त्याच्या सोबतीला साईशला आपण पाहिलं. सचिन स्मृती जासई टीम आणि वरद स्पोर्ट्स टाकीगावचे कॅप्टन, 2 कॅप्टन जॉईंट वा. टॉस होणार आहे. इथे फटका खोदून काढलाय समोरच्या दिशेनं, बॉल चाललाय सीमा पार, षटकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 69. 12 बॉल मध्ये 47 वरती अमित खेळतोय. 3 धावेची त्याला आवश्यकता आहे. चला या फटक्यानं आणखीन एक अर्धशतक. अमित नाईक सुपरस्टार खेळी दाखवत असताना आणि अर्धशतक ठोकत असताना अमित नाईक व्हेरी गुड बॅटिंग. अमित एकदा बॅट उंच करा. चांगली बॅटिंग आज अमितनं केली. सध्या त्याच्या बॅटिंगचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. लांबलचक फटके तो मारतोय आणि सर्वांचीच मनं जिंकली या मॅच मध्ये. विक्रमी स्कोर 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत एवढ्या धावा आपण पाहिल्या नव्हत्या. 70हून अधिक धावा, कदाचित 80 देखील बनतील. आता 75 बनल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 75 धावा. शुभम पाटील आज वडवलीचा चांगलाच खेळला, पण या महत्वाच्या मॅच मध्ये सध्या गोलंदाजांचं काम हवं तसं बनलं नाहीये. प्रचंड धावा खर्च केल्यात. 75. आणखीन एक इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला, षटकार. चार षटकार लागोपाठ मारलेत. 81 धावा धावफलकावरती लागल्यात. याच्यानंतर अंडर-25 सचिन स्मृती जासई संघ खेळणारे आणि त्यांच्या विरोधात वरद 11 टाकीगाव. लगातार 5 षटकार 5 बॉल मध्ये आले. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 87 काढल्यात. 88 धावांचं तगडं आव्हान.